ओके. आपण मीटिंग चालू करूया. तर आजचा विषय आहे डीएक्सन मार्केटिंग प्लॅन. सगळ्यात महत्वाचं की आपण काल ऐकलं कंपनीचं प्रोफाईल, कंपनीचं प्रोडक्ट, हे दोन्ही गोष्टी आपल्या ऐकून झाल्या. आणि आज आपण बोलतोय प्लॅन बद्दल. प्लॅन बद्दल का बोलावं लागतंय? कारण पैसा हे सर्वस्व नाही, पण पैशामुळे सगळी कामं आपली 100% अडतात. आता जे काय आहे, तुम्ही जे काही शिक्षण घेत असाल, व्यवसाय करत असाल, शेती करत असाल, उद्योगधंदे करत असाल, गावाकडनं शहरात आलाय, सगळ्यांचा स्रोत आहे की आपल्याला थोडे पैसे कमवायचे, आपलं फ्युचर सिक्युअर करायचंय. तर डीएक्सएन इज अ मनी मेकिंग मशीन. डीएक्सएन मध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. डीएक्सएन हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. डीएक्सएन हा स्वतंत्र व्यवसाय तुमच्या नोकरीला, तुमच्या घरकामाला, तुमच्या रेग्युलर उद्योगाला, तुमच्या शिक्षणाला कुठेही अडथळा आणत नाही. फक्त काय करायचं तुम्हाला? चेंज युअर ब्रँड अँड चेंज युअर लाईफस्टाईल. जर तुम्हाला डीएक्सएनचा ब्रँड कनेक्ट करता आला, डीएक्सएनचा जो कुठला मला मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, साबण असेल, शॅम्पू असेल, लोशन असेल, मी जर डीएक्सएनच घ्यायचं ठरवलं तर हा ब्रँड मला ब्रँडेड बनवेल. तर तुम्हाला ब्रँडेड आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला एका ब्रँडला पकडावं लागेल. नाहीतर आपल्या घरामध्ये पहिलीच्या 50 कंपनीचे प्रोडक्ट दर महिन्याला नवीन नवीन येतात. हा सगळा आपला 100% खर्च असतो. डीएक्सन मध्ये लावलेला प्रत्येक रुपया आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपलं सेव्हिंग आहे. तर चला आपण एक जग, एक बाजारपेठ, मला त्याच्यातनं एक आयडी माझा जनरेट होतो. हे आयडी माझा जनरेट कधी होतो? मी जेव्हा माझं आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड दिलं माझ्या स्पॉन्सरला, ज्यांनी मला डीएक्सन सांगितलंय, त्याच्याकडे मी गेलो, त्या कंपनीचा एक मी फॉर्म भरला आणि आपण झालो डिस्ट्रीब्युटर. टू डिस्ट्रीब्युट द प्रोडक्ट म्हणजे पहिल्यांदा मी कंझ्युम करणार, मला प्रोडक्ट खाणार आणि प्रोडक्ट खाता खाता मी लोकांच्या पर्यंत सांगायला सुरुवात करणार. तर सगळ्यात महत्वाचं, डीएक्स मध्ये आलेले प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्यासाठीच आलंय. 90% लोकांना आरोग्यात चांगला फरक पडला, त्यांना ते आवडलं आणि त्यामुळे डीएक्सन लोकांना इतर सांगायला थोडस छान वाटतं. इट्स अ मनी विथ ब्लेसिंग्स. तुम्हाला लोकांच्या दुवा त्यातनं मिळायला लागतील. त्याच्यामुळे आपण एका इंटरनॅशनल बिझनेसशी कनेक्ट आहोत. पहिलं काम होणार आहे की मला माझी हेल्थ मिळायला लागेल. कारण आता मी भरपूर लोक बघितली, मग तो कामगार वर्ग असेल, मध्यमवर्गीय असतील, श्रीमंत लोक असतील, वयाच्या उतरत्या काळामध्ये दवाखाना प्रचंड चालू होतोय आणि तुमचं होत्याचं नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. पण डीएक्सन असा एक राजमार्ग आहे. हे जर प्रोडक्ट मी खात राहिलो, मी, माझं कुटुंब, माझी मुलं, आई बाबा, तर सगळ्यात महत्वाचं, माझा दवाखान्यातला पैसा म्हातारपणी जाणारच नाही. तो 100% सेव्ह, सुरक्षित राहतो, आपल्या कामाला येतो. आणि माझी तब्येत बघून, माझी हेल्थ बघून, माझी एनर्जी बघून, माझा उत्साह बघून लोक म्हणतात की अरे काय तुम्ही काहीतरी वेगळं करता राव. आणि त्यातनं पैशाची रास, पैशाचा पाऊस, एक मनी मेकिंग मशीन आपल्या घरात चालू होते आणि तुम्हाला पाहिजे तेवढा बक्कळ पैसा कमवता येतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, व्हॉट यू थिंक यू बिकम. गौतम बुद्ध पण तेच म्हणतात, व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही जेवढे विचार कराल तेवढे मोठे होऊ शकता. त्याच्यामुळं पहिला एक प्रण तयार करा की मी डीएक्सनचाच ब्रँड वापरणार. आता डीएक्सनचा ब्रँड वापरताना लोकांचा पहिला प्रश्न येतो की प्रोडक्ट थोडे महाग आहेत का? 100% महाग आहेत. कुठे महाग आहेत? कारण आपले प्रोडक्ट येतात प्रीमियम क्वालिटीमध्ये. प्रीमियम क्वालिटी शब्दाचा अर्थ काय होतो? माझ्याकडे क्वालिटी ब्रँडेड कार असतात, ऑडी, मर्सिडीज बेन्झ, 3 BHK लक्झरीज फ्लॅट आहे. माझे कपडे रुबाबदार पाहिजेत, दागिने भरपूर पाहिजेत, किंमत मोजावी लागते मौल्यवान गोष्टींना. डीएक्सएन मौल्यवान आहे, प्रोडक्ट मौल्यवान आहे. मौल्यवान जर खाल्लं तर तुमची तब्येत मौल्यवान व्हायला लागेल. अदरवाईज स्वस्त खाल तर स्वस्तामध्ये दवाखान्यात भरती व्हायला लागेल आणि मग तिथं तुमचे लाखोनी पैसे जाऊ शकतात. त्यामुळे आरोग्यासाठी डीएक्सन मध्ये या, प्रोडक्ट खा, चांगले वाटले की लोकांना रेकमेंड करत राहा. आणि त्यातून हे कसं करायचंय? नोकरी करत करत, संसार बघत बघत, शिक्षण करत करत. कारण आपल्याला काहीतरी कमी वाटतं आयुष्यामध्ये. आपल्याला जे पाहिजे, घर, गाडी, बंगला, कार, मुलं, शिक्षण, किंवा मला जसा एन्जॉय करायला मिळाला तसा मिळालाच नाही. म्हातारपण, तरुण पण माझं लहानपण गरिबीत गेलं, मिस्टरांनी साथ दिलीच नाही आणि नंतर मुलं साथ देत नाही, तर आपण आपली कामं करू शकतो. त्याच्यासाठी आपल्या जोडीला आहेत हा ब्रँड डीएक्सएन. आता मला सांगा, तुम्हाला लोकांना उसने पैसे मागायला आवडतं का हो?
नाही आवडत ना. पण मजबुरीने किती लोक मागत असतात. ओसनवारीसाठी कित्येक लोक दर महिन्याला हातपाय पसरतात, बँकेचं लोन काढतात, क्रेडिट कार्ड वापरतात, क्रेडिट कार्डवाला घरी येतो, पैसे पैसे उसने मागणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची ही लाजिरवाणी गोष्ट करायचीच कशासाठी? मग सगळ्यात महत्वाचं, मी असं काहीतरी एज्युकेशन घेणार, मी ब्रँड प्रमोट करणार आणि ब्रँड विकून पैसे कमवणार. म्हणजे आत्ता बघा, लोक सिमेंट विकतात, वाळू विकतात, धान्य विकतात, कपडे विकतात, दागिने विकतात, हे विकतात ना, आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळतात. रतन टाटा गाड्या विकतात, गाड्यांच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळतात. बजाजचा माणूस बाईक विकतो, स्कूटर विकतो, आणि मग त्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात. तसं मी प्रोडक्ट विकून त्याच्या बदल्यात मला पैसे मिळणार आहेत. मग मला जी गोष्ट विकायची आहे, मला व्हायचं उत्कृष्ट सेल्समॅन, मला त्या प्रोडक्टचं नॉलेज घ्यायचंय, मला ते प्रोडक्ट अनुभव घ्यायचे, मला ते वापरायचे, आणि वापरून मला छान वाटलं तर मला छान काय वाटलं ते सांगत सांगत हा ब्रँड मला ब्रँडेड बनवेल. प्रोडक्ट खूप चांगले आहेत, पण त्याला पाय नाही, त्याला तोंड नाही. त्या प्रोडक्टचं पाय आणि तोंड आपण व्हायचे, प्रोडक्ट सांगत राहायचे. कारण का माहितीये का? हा बिझनेस किती मोठा आहे ते नीट बघा. बिझनेस किती मोठा आहे. आता अख्ख्या जगामध्ये कॉफीचं मार्केट आहे 25,000 करोड रुपये, सगळ्यात महत्वाचं. आणि सीएजीआर किती पर्सेंट आहे? कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट, दरवर्षी 20% कॉफीचं मार्केट वाढते. दरवर्षी 20% सांगतोय मी. त्याच्यामुळं आपल्याला जो बिझनेस करतो तो रोटेशन झाला पाहिजे, त्याचा टर्नओव्हर वाढत गेला पाहिजे. मग आता जो कुठला बिझनेस रोटेट होतो, टर्नओव्हर वाढतो, त्यांनी आपली ग्रोथ होते. चहाचं मार्केट 10,000 करोड आहे, दरवर्षी चहाचं मार्केट 1% वाढते. टूथपेस्टचं मार्केट 12,000 करोड रुपये आहे. आणि टूथपेस्टचं मार्केट 12,000 करोड रुपये जरी असलं, तरी सगळ्यात महत्वाचं, हे टूथपेस्टचं मार्केट आत्ता वाढतंय दरवर्षी 7%. लोकांचे दात किडतायत, लोक आजारी पडतायत. टूथपेस्ट म्हणजे आपल्याकडं असलेला एक छोटा घरात बसून दवाखाना आहे, डॉक्टर आहे. त्यामुळे आपली पेस्ट घराघरात जायलाच पाहिजे. न्यूट्रास्युटिकल्स 15,000 करोडचं मार्केट आहे. न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय? व्हिटॅमिन ए कमी आहे, बी कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, प्रोटीन कमी आहे, B12 कमी आहे, फॉस्फरस कमी, मँगनीज कमी, सोडियम कमी आहे, तुम्हाला नीमच नाही. हे जे न्यूट्रास्युटिकलचं मार्केट आहे, म्हणजे तुम्ही आवळाच्या गोळ्या खाताय, अश्वगंधाची पावडर खाताय, त्याच्यानंतर गिलोय खाताय, गुळवेल खाताय, ब्राह्मी खाताय, हे न्यूट्रास्युटिकल्स आहे. न्यूट्रिशन प्लस फार्मसी, त्याला म्हणतात न्यूट्रास्युटिकल्स. आयुर्वेदाचं मार्केट किती आहे? 1,50,000 करोड रुपये. एवढं मोठं मार्केट आहे, दरवर्षी 17% वाढते. अख्खा अमेरिका, युरोप कंट्रीज भारतात बघते आयुर्वेदाच्या रूपानं. आपल्याकडे हळद आहे, कडीपत्ता आहे, लवंग आहे, लसूण आहे, दालचिनी, आले, कोथिंबीर आहे, हे कुठे फॉरेनला नाहीये. सॉफ्ट ड्रिंक 65,000 करोड. आणि ह्याच्यात किती मार्केट वाढते बघा? 30% मार्केट वाढते. कोका कोला, पिप्सी, लिमका, दिल मांगे मोर. अरे कसलं मोर? लोक मोर येऊन त्यांचा किडन्या कार व्हायला लागल्या सॉफ्ट ड्रिंकने. आपला कंबोचा एवढा भारी आहे, कंबोचाने रिझल्ट कसले भारी भारी येत आहेत. कंबोच्या घराघरात जाऊ दे, प्रत्येक लहान मुलांना, मोठ्या माणसांना, तरुण मुला मुलींना, उतारवायच्या लोकांना हे आपलं कंबोच्याचं मार्केट प्रचंड वाढू शकतं. कुकिंग ऑइल, गोड तेल, राईस ब्रँड गोड तेल, 3,00,000 करोडचं मार्केट आहे. लोक आता गोड तेल कुठलं वापरतायत? सोयाबीन, सूर्यफूल, जेमिनी, शेंगदाणा, लाकडी घाणा. हार्ट अटॅक येतात ना, बीपी चालूच आहे ना, कोलेस्ट्रॉल वाढतच आहे ना, वजन वाढतातच आहे ना. काय प्रॉब्लेम आहे? ह्याचं कारण तुमचं गोड तेल बदला पहिलं. त्यामुळे गोड तेल डीएक्सनचा राईस ब्रँड घ्यायला सुरुवात करा. डिटर्जंट मार्केट म्हणजे म्हणजे आता कपडे धुतो आपण, डायना क्लीन आपल्याकडे आलंय, वापरा. नाही, मल्टी क्लीनर आपलं आलंय फरशी पुसायला, गाड्या धुवायला, ते वापरा. 7% मार्केट वाढते, त्यांनी ऍलर्जी होत नाही. कपड्यांचा वास चांगला येतो, कपड्यांचं लाईफ वाढतं, कपडे पांढरे शुभ्र होतात. वॉशिंग मशीन मध्ये पण आपण टाकू शकतो. ब्युटी सोप 80,000 करोडचं मार्केट आहे. गॅनोजी सोप आलाय आपला, ट्रान्स गॅनोड्रामा सोप आलाय, ट्रान्स अलोवेरा सोप आलाय, हे वापरा. असं टोटल बिझनेस आहे 7,07,000 करोडचा बिझनेस रेडीमेड मार्केटमध्ये. मग एवढा मोठा बिझनेस असताना मी नोकरीत का अडकलोय? नोकरीत का एवढा जीव वरती येतोय? 10 तास जात आहे, 15 तास जात आहे, काहीच मिळत नाही, जिंदगी क्या हो गई. म्हणजे असे शब्द माझ्या तोंडात येतात की कधी कधी मला काय लोकांना काय प्रेमात पडलेत नोकरीच्या, काय मला कळत नाही. नोकरी करा, पण नोकरी करून आल्यावरती घरी बसून काय करताय तुम्ही?
नोकरी करून 60 वर्षांनी तुम्हाला लाथा मारून घरी पाठवतात, ते काय मिळत नाही तुम्हाला, पेन्शन पण नाही आता. आणि इथून पुढचा काळ तर ऑटोमॅटिक मशिनरी येणार आहे. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, रोबोट मशीन चालवतील, ड्रायव्हरलेस कार यायला लागतील, कॉम्प्युटर आले, मेट्रो सिटी आली, सगळं आपोआप चालायला लागेल. मग तेव्हा काय करणार आहे? पण तेव्हा लोक चहा पितील, दात घासतील, साबण लावतील. डीएक्सएनला मार्केट तुडुंब असणार आहे. त्याच्यामुळे जागे व्हा. आणि सगळ्यात महत्वाचा हा प्लॅन काय काम करतो बघा. मग आता सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट की डीएक्सएनचं काम करताना मी जर डीएक्सएनचं आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड दिला, ऑनलाईन जॉईनिंग सुद्धा करता येतं. आता स्टॉकिस्टवर डिपेंड राहायची काही गरज नाही. आपण ऑनलाईन जॉईनिंग कसं करायचं त्याची पण एक छोटी मीटिंग घेऊ शकतो, अशी झूम वरती एका दिवशी. रिटेल प्रॉफिट 25% मार्जिन आहे. आता मार्केटमध्ये जेवढ्या दुकानं तुम्ही बघता, कपड्याची, सोन्याची, चांदीची, भांड्याची, कशाची पण, रिटेल मार्जिन वरती चालतात सगळे. रिटेल मार्जिन वरती चालतात. 11%, 12%, 15%, आपण 25% रिटेल मार्जिन देतोय. शिवाय डेक्स मध्ये तुम्ही जर आला आणि तुम्ही जर लोकांची टीम घडवली खाली, तर तुम्हाला 1,35,000चा एक हँडफोन इन्सेंटिव्ह असतो, 15,000 रुपये. आणि फॉरेन ट्रिप इन्सेंटिव्ह असतो 1,00,000 रुपये, 1,20,000. अशी कंपनी तुम्हाला 1,35,000ची एफडी तुमच्या नावावरती करते. याच्यासोबत तुम्हाला 9 बोनस दिले: ग्रुप बोनस, स्टार ग्रुप बोनस, डेव्हलपमेंट बोनस, प्रॉफिट शेअरिंग, लीडरशिप, फॉरेन ट्रिप इन्सेंटिव्ह आणि आता सांगितलेले 2, असे 9 बोनस आहेत. आयओसी 10वा आहे. 11वा लिव्ह द लिगसी, म्हणजे जर मला काय आज घडलं आज रात्री, तर माझा बोनस असाच माझ्या बायकोला जाईल. बायकोला काय झालं पुढच्या नातवंडांना जाईल. सगळ्यात महत्वाचं की हा तुम्हाला लाईफ टाइम बिझनेस करता येऊ शकतो. तुम्ही जागे व्हा. बिझनेसचा कंटाळा करू नका. बिझनेस साठी काय लाखो करोड गुंतवायचे नाहीत आपल्याला. फक्त मला जॉईन व्हायचे, प्रोडक्ट खायचे आणि प्रोडक्ट बद्दल बोलायचे आणि घरात बसून मीटिंग ऐकायच्या. जे मीटिंग मी ऐकतो त्याची लिंक लोकांना शेअर करायची. आता कसं मी 9 वाजले की अरे आला की नाही, बसला की नाही, फोन जॉईन का होत नाही, फॉलो पण फॉलो थ्रू. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दररोज शाळेत गेला, 10-20 वर्ष म्हणून तुम्ही शाळा शिकलात. कधीतरी आला आणि कधीतरी गेला नव्हता. त्याच्यामुळे नोकरीला जाताना दररोज जाता म्हणून तुम्हाला पगार येतो. तसं दररोज डीएक्सएनची मीटिंग केली पाहिजे, दररोज लोकांच्या घरी गेलं पाहिजे, दररोज लोकांना सांगितलं पाहिजे. दररोज हा शब्द खूप महत्वाचा आहे, हे तुम्हाला करावं लागेल. मग ह्या प्लॅनची ताकद काय? सगळ्यात महत्वाचं, एकदाच यायचंय. वन टाइम लाईफ टाइम मेंबरशिप. तुम्हाला या कंपनीमध्ये लाईफ टाइम एंट्री मिळाली आहे. सगळ्यात महत्वाचं, मागच्या महिन्याचे पॉइंट पुढच्या महिन्यात ऍड होतात. पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. साधारणपणे 4 रुपयाला आपला एक पॉइंट पडतो. 4 रुपयाची मी कुठली खरेदी केली की माझा एक पीव्ही होतो. तसं मला दर महिन्याला कमीत कमी 1,000 पर्सनल पीव्ही म्हणजे 4,000 रुपयाचं मटेरियल मला खाता पिता वापरता आलं पाहिजे. आणि जर आवडलं तर मला ग्राहक तयार करायचे असतात. आणि मग यातून तुम्हाला जो आयडी कोड मिळालाय 09,099, तो आयडी कोड तुमचा अख्ख्या जगात वापरला जातो. ज्या देशात तुम्ही जॉईन होता त्या देशातले पर्सनल पीव्ही तुम्हाला करावे लागतील. मेंटेन पर्सनल पीव्ही इन वन कंट्री अँड गेट बोनस फ्रॉम होल वर्ल्ड. म्हणजे आता मला सांगा, मी भारतात आता पीव्ही करतो, पण समजा माझी आता काय टीम जर्मनला आहे, काय अमेरिकेत आहे, काय दुबईला आहे, काय मलेशियात आहे, सिंगापूरला आहे, ऑस्ट्रेलियाला आहे. मी तिथं कधी गेलो पण नाही, पण मी इथं पीव्ही करतो म्हणून जगातले पैसे मला इथपर्यंत येतात. कारण कोणीतरी कुठेतरी गेलंय आपल्या टीमच्या थ्रू, ते पैसे मला इथे यायला सुरुवात झाली. आणि याच्यामुळे गुडविल ऑफ डिस्ट्रीब्युटरशिप ट्रान्सफरेबल थ्रू इनहेरिटन्स. वारसा हक्कानं तुमची डिस्ट्रीब्युटरशिप तुमच्या पुढच्या पिढीला आपण देऊ शकतो. सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आता तुम्ही एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरला काय झालं तर त्याची बायको दवाखाना चालवणार नाहीये. एखादा गॅरेज मेकॅनिक आहे, गॅरेज फर्स्ट क्लास चाललंय, त्याचा हातच गेले, गाडी खाली ऍक्सिडेंट झाला, तर गॅरेज बंद पडेल. तसं डीएक्सएन मध्ये काही जरी घडलं तर लोक चहा कॉफी प्यायची बंद करणार नाहीयेत. त्यामुळं हा बिझनेस पुढच्या पिढीला ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतो आणि झालाय. आणि सगळ्यात गंमत काय, मी घरात बसून वन वर्ल्ड वन मार्केट dxn2u.com ह्या साईट कधीतरी ओपन करत चला. dxnindia.in ही साईट ओपन करत चला. डीएक्सएन डीएमआय ऑफिशियल युट्यूब चॅनल हे बघत चला.
DXN RVC YouTube लाईव्ह हे बघत चालला. त्याचा फायदा काय होतो आपल्याला, की तुम्हाला जगात काय चाललंय ते कळायला लागतं आणि इझिली घर बसल्या. आता प्रत्येकाकडे अँड्रॉइडचा मोबाईल आहे, डाटा फ्री मिळतोय मोबाईलवरती. मुलं आणि पोरांना मोबाईल खेळायचे कमी करा. टाइमपास पोरं का करतायत मोबाईलमध्ये, त्यांना अभ्यास करायला लावा. अभ्यास करत असतील तर मोबाईल, अभ्यास करत नसतील तर मोबाईलची गरज त्यांना काय आहे. शिका, मोठं व्हा, अजून काहीतरी कमवा आणि मग त्यातून करिअर करता येईल तुम्हाला. पण तुमचा जीबीचा डाटा मोबाईल बघण्यासाठी तुम्ही वापरायला सुरुवात करा. टीव्हीला कनेक्ट करा. लोकांच्या घरात स्मार्ट टीव्ही आहेत, तिथे कनेक्ट करा आणि बोलवा कॉलनीला आपल्या मीटिंग ऐकायला. जसं आपण लहानपणी काय करायचो, रामायण महाभारत गावातली लोक बोलवायचो, रुपया तिकीट, 50 पैसे तिकीट रामायण बघायला. DXT मीटिंग ऐकवा ना, बिझनेस चालू होईल तुमचा घरात बसून स्मार्ट टीव्ही वरती. असं काम करू शकता. एक लक्षात ठेवा, तुम्हाला बिझनेस करताना टीम लागते, तशी 6 लोक पाहिजेत आपल्यासारखी जीवाला जीव देणारी. चल म्हणला की मीटिंगला येणारी, जॉईन हो म्हणलं की मीटिंगला जॉईन होणारी. चल या महिन्यात आपण राईसब्रेन तेल वापरूया, लोशन वापरू, साबण वापरू, पेस्ट वापरू. घरातले 5 ते 6 प्रोडक्ट चेंज करणारी. हे प्रोडक्ट जर तुम्हाला लोक भेटली 6, तर त्या 6 लोकांना घेऊन मग 60 करायचे का 600 करायचे का 6000 करायचे का 6 लाख लोक करायचे. ही ताकद आहे तुमच्या 6 लोकांच्या वरती ऍक्टिव्हेट ठेवायचं. पण पहिल्यांदा काम काय आपल्याला करावं लागेल, मी जसा जॉईन होतो रे होतो, की माझी पहिली स्टेप, मला कमीत कमी स्वतःचे दर महिन्याला 1500 PV करायची आहेत. म्हणजे 6000 रुपयाची खरेदी. जे आवडेल ते करा. प्रोडक्ट तुम्ही आवडेल ते घ्या. मी पेस्ट घेतला, चहा घेतला, साबण घेतला, मी 10-20 साबण घेतले, मी फक्त चहाच विकले, काही प्रॉब्लेम नाही. कंपनीने कुठेही असं बंधन घातलेलं नाही. 50 रुपयाचे बिस्किट आहे आपल्याला, 50 रुपयाच्या बिस्किटचा पुडा घ्या, त्यात 46 बिस्किटचे पुढे येतात. 720 PV आहेत त्याला एका दणक्यामध्ये. 2 घेतले की झालं, 1500 PV झाले तुमचे. असं सुद्धा करू शकता. आणि मग हे करताना तुम्हाला तुमच्या अंडर 6 लोक जॉईन करायची. ती स्वतःचे 1500 PV करतील, म्हणजे 6000 रुपये गुंतवणारे. आणि हे कशासाठी, स्वतःची, आई वडिलांची, मुलांची तब्येत चांगली राहावी, घरात आजार येऊ नयेत, असलेले आजार जावेत. मी बिझनेस करण्याकरता 6000 रुपये टाकतोय. बिझनेस लोक, आता मी बघितलं जिम मध्ये माझ्या सकाळी एक मुलगा होता, तो म्हणे सर अहो काय झालं माहितीये का, एका मुलाची मी बुलेट घेतली आणि ते बुलेट मध्ये मी घेतली 1 लाख रुपयाला. कारण तो मुलगा प्ले रम्मी खेळायचा आणि त्याने 2 लाख रुपये प्ले रम्मी मध्ये घालवले. आणि गुपचूप आई बापांना न माहिती होता बुलेट विकून रिकामा झालाय. काय करतायत तरुण पिढी, कुठल्या मार्गाला लागलीये, कुठं आपली पोरं जात आहेत, काय करतायत. गावाकडे आई वडिलांना कळायचं, पोरं 7-8 वाजता नाही घरी आली तर. शहरात काही कळत नाहीये दादांनो, जागेवरती या. सगळ्यात महत्वाचं, गावची लोक एकमेकांना सांभाळून घ्यायची, सांगायची अमक्याचा पोरगा इकडे, अमक्याची पोरगी तिकडे, हे करतय ते करतय. तिथं काही कळू शकत नाही. या सगळ्यांना 9च्या मीटिंगला पहिल्यांदा बसवा. तुमच्या तरुण पोरापोरींना, तुमच्या सुनांना, तुमच्या मुलांना. टाइमपास नाही करत आहे आपण इथं, आपण त्यांच्यासाठीच काम करतोय. सगळ्यात महत्वाचं, त्यांचं जर डोकं चाललं आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर झाले, तर लग्नाच्या अगोदर पोरं गाड्या घेतील, फॉरेनच्या ट्रिपा करतील आणि एन्जॉय करतील लाईफ. चांगली गोष्ट करतोय आपण, आपण काही चोऱ्या करायला शिकवत नाहीये. त्याच्यामुळे स्वतः 1500 PV करा, 6 लोकांचे 1500 PV करून घ्या. मग झाले 9000 PV. आणि कंपनी काय करते, तुमचे PV आणि खालच्या 6 लोकांचे PV मोजते, एकत्र एकत्र मोजते. नोकरीत 7 मित्र कंपनीत कामाला गेले, प्रत्येकाचा पगार ज्याची त्याला. इथं तसं नाही, 7 मित्र कामाला गेले, पहिल्यानी खाली 6 जॉईन केले, त्या 6 मित्राच्या वरचं कमिशन वरती जायला लागेल. ही तर जादू आहे ना. तुमच्या गावात पहिलीचे 50 मित्र आहे, दारू पितात तर, सिगरेट ओढतात तर, टाइमपास करतात आणि गेले पार्टीला. मिळतं काय त्यांच्याकडनं तुम्हाला, काही मिळत नाही. इथं जर ते DXN मध्ये आले तर त्यांच्या प्रत्येक सेल वरती, परचेस वरती तुम्हाला PV वरती यायला लागतील. पहिल्या महिन्याचा टोटल PV झाला 10,500 PV. तुम्ही स्टार एजंट नव्हता, नॉन स्टार होता, तुम्ही गेला 12% वरती, म्हणून तुमच्या एकट्याचा चेक निघाला 12%, 180 रुपये. खालची 6 लोक 1500 PV, प्रत्येकाला 6% बोनस मिळाला. मग हे जे 9000 PV झाले होते, 954, 540 रुपये तुम्हाला त्याच्यावरती मिळाले. 12 - 6, ओके. हे जे 6 - 9 = 54,
हे जे तुम्हाला मिळाले 540 रुपये, टोटल तुमचा बोनस झाला 720 रुपये. पण बोनस निघतो सेल व्हॅल्यूवर. पीव्हीच्या दीडपट सव्वापट असतात एसवी. म्हणजे पहिल्या महिन्याचा तुम्हाला 900 रुपये बोनस मिळाला. 1500 पीव्हीचं जे मटेरियल तुम्ही 6000 रुपयाला घेतलं होतं, त्याची एमआरपी डीपी तुम्हाला जवळपास 1500 रुपये मिळाली. म्हणजे पहिल्याच महिन्यात तुम्हाला 2500 रुपये सुटतात, विचार केला तर. ओके, तसं काम केलं तर. हे जे मला 6 लोक मिळाले, या 6 लोकांना घेऊन झूम मिटिंगला बसणं, त्यांना मिटिंग शिकवणं, त्यांना स्टॉक पॉइंटला घेऊन येणं, आपलं काम या 6 लोकांच्यावरती वॉच ठेवणं. कारण ही तुमची टीम आहे. आपली टीम आपल्या सोबत राहायला पाहिजे. कुठं जातोय, कुठं बसतोय, काय टाइमपास चालू आहे. यू आर द लीडर ऑफ दिस 6 पीपल. तुम्ही त्यांना लीड करायचं, एक उदाहरण ठेवायचं. आणि या 6 लोकांनी पुढच्या महिन्यात, 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात साई साई 36 लोक जर आणले, तर तुम्ही एक, त्याच्या खाली 6 आणि 6 चे 36 असे जर झाले फक्त 1500 पीव्हीनी. आपण पीव्ही अजिबात वाढवतच नाही. असं जर 3 महिने करत राहिला, तर तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही होता डायरेक्ट स्टार एजंट. तुमच्या खाली एकही स्टार नसतो. त्याच्यामुळे तुमचा बोनस तो 11,000 रुपये. मग तुम्हाला हे ठरवायचंय, हे मला आठवड्यात करायचंय, महिन्यात करायचंय, का 3 महिन्यात करायचंय. 3 महिन्यात जर तुम्हाला 11,000 रुपये सुरू होणार असतील, तुम्हाला चांगला बिझनेस मिळणार असेल, बायकांना घर बसल्या, कॉलेजच्या मुला मुलींना कॉलेज करत करत, ओके, ज्याला नोकरी नाही त्यांना जर मिळायला लागलं, तर याच्यासारखी कृपा काय आहे दुसरी ईश्वराची. डॉक्टर लिमची कृपा आहे, देशांच्या आपलांची कृपा आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, मी जर ताकद लावली आणि जर 36 लोक मी ऍक्टिव्हेट करू शकलो 3 महिन्यामध्ये, तर 11,000 पर मंथ सुरू झाले. आणि हे जे मी 36 लोक ऍक्टिव्हेट केले, 6 36 इंटू 6, जर 216 लोकांची टीम मी अख्ख्या वर्षभरात करू शकलो, एक वर्षभरात. मी पटापट म्हणतच नाही तुम्हाला, कारण तुम्हाला जे जमलं नाही उभ्या आयुष्यामध्ये करायला. किती लोक नोकरीला जातात आणि त्यांचा 1 लाख पगार झालाय. 1 लाख पगार मिळतो किती लोकांना? अरे मिळतो खूप थोड्या लोकांना. पण 60 वर्ष झाल्यावर तो पण हातातला जातो. इथं जर 1 वर्षात तुम्हाला 6 36 इंटू 6 216 लोक होत असतील, 1500 पिढीने गणित काढले, तर बोनस जातो 87,000 रुपये. 87,000 रुपये कमवायला तुमच्या डोक्याचे केस गेले, तुमचे कंबर दुखायला लागले, हातपाय दुखायला लागले, 4 आजार सुरू झाले. नवऱ्यांचे हाल काय होतात नवऱ्यांना माहितीये कंपनीमध्ये, जरा बघा काय झालंय ते. आणि मग जसे गावाला तुमच्या आई वडील एकत्र शेती करायचे, तसं एकत्र म्हणून नवरा बायकोने जर डिएक्शन केलं, तर नवऱ्यांचे तेवढे हाल होणार नाहीत. दोघं राजा राणी सारखे फॉरेन ट्रिप करायला लागाल, कारमध्ये फिराल, आणि तुमची शान काय वेगळीच असेल. आणि हे जर झालं 87,000 रुपये, क्या आपको चाहिए कितने समय में? अरे स्पीड क्या, रॉकेट सायन्स झालं पाहिजे. धिंगाणा पायाला पाय नाही लागला पाहिजे. अशी नुसतं तळफड झाली पाहिजे. काय मिळत नाही, काय प्रॉब्लेम आहे, त्याकरता मला शिकायचंय. 3 स्टेप मध्ये 1 लाख रुपये येतात. 3 स्टेप मध्ये. 3 स्टेप मग तुम्हाला 6 महिन्यात करायच्या, वर्षात करायच्या, का 3 वर्षात करायच्या, हे ज्याचं त्याने ठरवायचंय. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, गणित कधी चुकत नाही. डीएक्सनचे प्रोडक्ट 112 झालेत. काही दिवसांनंतर आईस्क्रीम येत आहे, बर्गर येत आहे, कपडे येत आहेत, अंडरवेअर येत आहेत, बनियन येत आहेत, लेडीजचे अंडरगार्मेंट पॅड पण येत आहेत. सगळं काही येते रे. तुम्ही कुठे याच्यामध्ये, तुम्ही कुठे ब्रँड वापरताय? का तुम्हाला ब्रँडेड व्हायचंच नाही? ज्याला ब्रँडेड व्हायचंय, आई वडिलांचे पाम फेडायचे, बायकोला काहीतरी करिअर करून दाखवायचंय, आपल्या मुलांना चांगलं शिकवायचंय, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मराठी मातीचा अभिमान पाहिजे. मराठी असा मोडका राडका रडका बघायला नाही पाहिजे आपल्याला. श्रीमंत पाहिजे मराठी माणूस, दिलदार पाहिजे नावाप्रमाणे. असं घडायचं असेल तर अजून एक स्टेप वाढू शकता तुम्ही. पण ह्या 3 स्टेप तुम्हाला पुरेशा आहेत माझ्या माहितीप्रमाणे. इथपर्यंत या, प्रत्येकाला आपण हात देऊ. 87,000, ऑलमोस्ट 1 लाख रुपये विदिन इयर येऊ शकतात. अगदी 2025 मध्ये सुद्धा काळाची धमक आपल्यामध्ये, आपण ते करू शकतो. याच्या पुढची एक स्टेप निवांत करा. 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 6 वर्षांनी हे जर केलं, तर 15 लाख रुपये आपण कमवू शकतो. पण कधी? जर आता 1500 पीव्ही करून 6 लोक करणार असाल तर. त्यामुळे करायला सुरुवात करा, अजिबात थांबू नका. तुमच्या माझ्या जोडीला एकच आहे, जे मला लखपती करणार आहे, आरोग्य देणार आहे, तो ब्रँड म्हणजे टीएक्सएन. टीएक्सएन ब्रँड सोबत राहा, ब्रँडेड व्हा.
ब्रँडेड प्रोडक्ट वापरा. साबण अंगाला गॅनोजी, दात घासायला गॅनोजी टूथपेस्ट, स्वयंपाकाला राईस ब्रँड तेल, तोंडाला लोशन, अंगाला पावडर. काय प्रॉब्लेम आहे? कंबुचा आवडत नाही का तुम्हाला प्यायला? आवडतो. काय प्रॉब्लेम आहे मग इथं? मल्टी क्लेनर आपलंच वापरायचं, निली तेल आपलंच वापरायचं, सगळे प्रोडक्ट आपलेच वापरायचे. आपलेच प्रोडक्ट तुम्हाला मोठं करतील. दुसऱ्याच्या रानात, स्वतःच्या रानातली ज्वारी गहूची भाकरी आणि चपाती आपण खायची. शेजाऱ्याच्या रानातला गहू कसा झाला बघायची आवश्यकता नाही. काय चाललंय शेजारी, माझ्या शेतात पिकतंय, मी खाणार आणि मी लोकांना देणार. हे जर आपण करत गेलो, आणि कसं करायचंय, पहिल्यांदा मला मंथली काय लागतंय घरामध्ये ते मी लिस्ट काढली. माझ्या कुटुंबाला काय काय लागतं, किती तेलाचे डबे पाहिजे, किती साबण पाहिजे, किती पेस्ट पाहिजे, सगळं कॅल्क्युलेशन केलं. आणि असेच तयार करणारे मी कंझ्युमर तयार केले 15, 20, 30. मला लिटरली म्हणजे कळत नाहीये की लोकांना काय चाललंय बायकांचं. आपल्या घरात पैसे काय येत नाहीत, आपले घरात आजार काय यायला लागलेत. त्याच्यानंतर मी 4-10 लोकांना बोलत का नाही, सांगत का नाही, नुसता टीव्ही बघण्यात टाइमपास का चालू आहे. मला लय काम आहे. काय काम आहे तुम्हाला हो? मला कळत नाही. अरे सकाळी 5ला उठून लोक पेपर टाकतात राव. नेपाळी लोक सकाळी 4ला उठून गाड्या पुसत बसतात. आपल्या बापांनी आपल्यावरती एवढी वेळ वाईट आणलेली नाहीये. ओके, कित्येक महिला आहेत की त्या भांडी घासायची कामं करतात, धुणं धुवायची कामं करतात, रद्दीवाला रद्दी टाकते, पेपर विकतात. अरे त्या गोर गरिबांच्याकडे बघा, त्या लोकांना डिएक्शन सांगा, ते चांगलं करतील तुमच्यापेक्षा. बिहारी युपी वाले येऊन इथं दुकानं हॉटेल सगळं टाकायला लागले, नगरसेवक आमदार व्हायला लागले. मग आता मराठी माणूस, मला गर्व आहे मराठी असण्याचा. कशाचा गर्व आहे तुला? चहा प्यायला महाग आहे, तू 10 लोकांना चहा प्यायला तुम्हाला जमत नाही, पाजायला जमत नाही. ओके, फुकट असेल तिथं चालले, ऑफर काय, फुकट काय मिळतंय काय? फुकटा फुकटी पहिली बंद करा. सगळ्यात महत्वाची, तुमची मुलं तुमची कॉपी करतात. आपल्या आई वडिलांनी ज्याचे कष्ट चांगले केले त्यांची मुलं चांगली घडतील. तुम्ही जर लोकांना, मुलांना चुकीच्या सवय लावत असाल तर तुमची मुलं चुकीची वागतील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, चांगलं वागा, शिडस्टॉक घरात घ्या, प्रोडक्ट ब्रँडेड प्रमोट करा, मीटिंगला या, मीटिंगला बसवा. ओके, एकमेकांच्या घरी यायला जायला सुरुवात करा. स्टॉक पॉइंटला आणा, वाकडेवाडी ब्रँच ऑफिस मध्ये बघायला तरी आणा. अरे तुम्ही वाकडेवाडी बघायला ऑफिस येत नाही? 1.5 लाख ऑफिसचा रेंट आहे आपल्या. कुणाकरता टाकलंय ते ऑफिस? स्टाफचा पेमेंट किती येतो? प्रोडक्ट कसे काय तिथपर्यंत आले? तुम्ही नको तिकडे फिरताय. हा देव तो देव, कुठला देव काय करणार नाही. हा देवकर मदतीला आलाय. सगळ्यात महत्वाचं, देवानीच पाठवलंय असं समजा. आणि आपल्या घरामध्ये कार्मिक अकाउंट वाढवा, काम सुरुवात करा. अशी 6 लोक लवकरात लवकर जॉईन करा. 6 लोक तुमच्या लेग मधलं कुठलाही असू दे त्याला ऍक्टिव्हेट करा आणि प्रमोशनला घ्या. आपले प्रोडक्ट कुणाकुणाला चालतात? आपले प्रोडक्ट चालतात सगळ्यात महत्वाचं कुणाला? प्रेग्नेंट वुमनला चालतात, गरोदर स्त्रियांना. कित्येक बायकांना बाळच होत नाहीये, अबॉर्शन होते. ओके, बाळ मतिमंद आलं, गतिमंद आलं, कोण जबाबदार आहे? अरे तिच्या अंगात रक्त नव्हतं, तिला स्पिरुलिना पाहिजे होती. ओके, सगळ्यात महत्वाचं. मग त्यांना का दिली नाही? दुधाचा चहा प्यायचं गरोदर बायकांनी बंद करा, मुलींनी बंद करा, नाही प्यायचं तुम्हाला ते. साबण आपला वापरा, सगळे प्रोडक्ट आपले. कोकोजी द्या प्रेग्नंट लेडीजला, बाळ छान गोरपान व्हायला लागते. लहान मुलं जन्माला आली त्यांना कोकोजी द्या, आपले प्रोडक्ट वापरा. शाळेतली मुलं मुली, टीनेजर्स, तरुण वयातली मुलं मुली, लग्न झालेली जोडपी, सिनियर सिटीजन, त्या सगळ्या लोकांना डिएक्शनचा ब्रँडची गरज आहे. सोशल मीडिया, इन्स्टा, रील बनवणे, काही रुपये भेटणार नाही. तुमचे पैसे वाया जातील, घरची गरिबी हटणार नाही, कर्जबाजारी व्हाल. सध्या लोक इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये चाललीत. इव्हेंट कशाचा? इव्हेंट बारशाचा इव्हेंट 2 लाख खर्च, साखरपुड्याचा इव्हेंट 5 लाख खर्च, लग्न 10 लाख खर्च. आणि काय झालं? पोरगी गेली पळून. काय चाललंय? टाइमपास चालू आहे. त्याच्याऐवजी मी डिएक्शनचा ब्रँड वापरणार, प्रमोट करणार, मिटिंगला तरुण मुलं मुली आणणार आणि त्यातनं त्यांचं करिअर घडवणार. स्वतःच्या घरी स्वतःचं दुकान चालू करा. काय लोकांना जुनी पद्धत आहे ती, दुकान घेणं, भाड्याने घेणं, गाळा घेणं. तुम्ही घरात बसून डिएक्शनचा शॉप चालवू शकता. घरात बसून आपण 10-1 हजार पीव्ही आरामात करू शकतो. संसार बघत बघत, मुलांच्या शाळा बघत बघत, मिटिंग ऐकत ऐकत होम मिटिंग घ्या आणि घराघरावरती हा बोर्ड लावा. आपल्या घरी मिटिंग चालू करा. तुमचं काम 3,000 पीव्ही करणं, 20,000 पीजीपीव्हीचा ग्रुप तयार करणं, असं वाढवा. आणि हे करता करता तुम्हाला गोव्याची ट्रिप मिळणार आहे, दुबईची ट्रिप मिळणार आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुमच्या आतला मायक्रो एंटरप्रिनर, लहान उद्योजक जागा करा. स्वतःला चॅलेंज करा. मी करणार, मी 6 लोकांना सांगणार, तुम्हाला मान सन्मान मिळेल. तुमच्यातला स्पीकर जागा करा. तुम्ही कधी कुठं बोललाच नाही, अडथळा येतोय, शिकवायला अख्खं डिएक्शन बसलंय.
आणि डुप्लिकेट करा टीम मध्ये. रिअल नेटवर्कर घडा. आणि एक लक्षात ठेवा, अडथळे येतील, लोक नाही म्हणतील, घाबरायची काय गरज आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, जेव्हा नदी उगम पावते, नदी उगम पावली की पाणी येतं प्रेशरनी खाली, मध्ये दगड आला त्याला वळसा घालतं, अजून काय झालं, पाणी गुप्त होतं, पण पाणी समुद्राला जायचं सोडत नाही. सगळ्यात महत्वाचं. आणि कितीही कठीण संकट आलं, तळं आटेल, नदी आटेल, समुद्र कधी आटला का हो? समुद्र कधी आटतो का हो? अरे कसा आटेल तो? डिएक्सन समुद्र आहे. ओके, नदी नाल्यासारखं व्हायचं नाही, समुद्रातलं काम करायचं आपण, समुद्रासारखं समंदर की तरह बढ़ना है अपने आप को. त्याच्यामुळं डुप्लिकेट करा, नेटवर्कर बना आणि पीजीपीव्ही क्लब मध्ये या. क्लब मध्ये लवकरात लवकर सुरुवात करा. पीजीपीव्ही क्लब वाल्यांना दुबई ट्रिप आहे, गोवा ट्रिप आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे. एवढंच नाही, नॅशनल ट्रेव्हलर इन्सेंटिव्ह कुठं चाललंय? काश्मीरला चाललंय. काश्मीरला जाण्याकरता किती दिवस आहे? 4 दिवस आणि 3 रात्र. ओके, लद्दाखला जाल, मस्त काश्मीर फिरायला मिळेल. ओके, आणि ह्याला पॉइंट असतात 1,35,000. हे कसं व्हायला लागेल? जेव्हा तुम्ही 6 लोक आणाल ना, आता मग मी 1500 करतोय, 1500ची 6 आणतोय, आणि ती 6 खाली लाईन चालती, आपोआप ती एसआयपी निघायला लागेल. त्यामुळे काश्मीरवरती फोकस करा. त्याच्यानंतर रशियाला पण जायला मिळेल. सगळं शक्य आहे. आतापर्यंत आमचे 30-40 कंट्री फिरून झालेत. असंच तुमच्यासारखा एक दिवस मिटिंगला आलो होतो, मिटिंगला बसलो होतो, मिटिंग आवडली आणि म्हटलं मराठी माणसांनी काय करतायत, आमच्या महाराष्ट्रात लोक प्रोडक्ट विकतायत आणि बाहेर चालले सगळे फिरायला. कोण? कोंगाडी सगळे, केरळवाले, चेन्नईवाले, दिल्लीवाले, आणि आमचा मराठी काय नुसता गोळ्या बिस्किट खात बसलाय. आपण मराठी माणसाचा आवाज व्हायचं, आटकेपार झेंडा मराठ्यांचाच लावायचा, आणि तो लावला आणि लावत राहू. फक्त तुम्ही मदतीला असाल ना, तर आपली फौज घेऊन जाऊ सगळी. त्याच्यामुळं जर तुम्ही आता काहीतरी काम करताय, करायला निघालाय, तुमच्या ध्येयावरती लोक हसत नसतील तर तुमचं ध्येय खूप छोटं आहे असं समजून घ्या. लोकांना सांगा, येत्या 3 वर्षात 3 BHK घेणार, मोठी 4 व्हीलर गाडी घेणार, फॉरेनला जाणार, सुरू केला एक बिझनेस, माय होम माय शॉप DXN, कमॉन. आणि मग असं सांगायला सुरुवात करायची, काम चालू करायचं, प्रोडक्ट वापरायचे. इफ यू कॅन ड्रीम इट देन यू कॅन अचीव इट. जे जे स्वप्न मी पाहिलं ते मी पूर्ण केलं. जी जी गाडी बघितली ती गाडी मी घेतली. ज्या देशाचं नाव घेतलं त्या देशात मी जाऊन आलो. जो जो ड्रेस पाहिला तो ड्रेस मी विकत घेतला. जो दागिना पाहिला तो माझा झाला. असं सुरुवात करा. कमॉन, सगळं काय होऊ शकतं. फक्त जिद्द, चिकाटी, शिवाजी महाराजांचे मावळे आपण, सगळं काय आपण करू शकतो. त्याच्याकरता हे पहा तुमच्या समोर. 2008 साली पहिल्यांदा मी मलेशियाला गेलो. 2009 साली सिंगापूरला गेलो. माझी अपलाईन डॉक्टर प्रकाश प्रभू माझ्यासोबत आहे. सुनील नायर निगडीमध्ये यांचं शॉप होतं, मास डी महाराष्ट्र बँकेच्या वरती. हे आपल्या सोबत होते. खाली माझ्या समोर दिल्लीची, मुंबईची लोक आहेत. इथं देवकर तुम्हाला दिसत आहेत. 2010 साली नेपाळला गेलो. या मीटिंग मध्ये आता बघा प्रवीण साळुंके सर दिसत आहेत तुम्हाला. बॅचलर प्रवीण साळुंके, टेल्कोमध्ये कामाला होते ते टेम्पररी म्हणून. ते प्रवीण साळुंके 2000 जेवायला बसणार तुम्ही? आपल्या सोबत आले. मला नाही 2011ला 2011ला का बरं? सांग येडी आहे का तू? 2011ला सांगितलं तसं. एक मिनिट. लागली बुक तर खायला जाईल. 2011ला सिंगापूर क्रूज वरती आपण गेलो. या सिंगापूर क्रूजचं मी काय बघताय चित्र तुम्ही? डॉक्टर लिम आहेत आपल्या सोबत. डॉक्टर लिम सरांच्या मॅडम आपल्या सोबत आहेत. दरवर्षी डॉक्टर लिम आमच्या सोबत असतात 5 दिवस. 207 देशातला मालक आपल्या सोबत असतो, आपल्या सोबत जेवतो, आपल्या सोबत राहतो, आपल्या सोबत गप्पा मारतो. ज्या कंपनी तुम्ही आता नोकरीला जाता तिथला मालक तुम्हाला बघतो का तरी, बोलावतो का तरी, लग्नाची पत्रिका देतो का त्यांच्या पोरांची? अरे बघत सुद्धा नाही. आपण आहे तिथे कामगार, आपली लायकी नाही तिथं हे करायची, असं समजतात ते आपल्याला. पण DXN डॉक्टर लिम हा देवातला माणूस आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्या सोबत कायम असतात, व्हॉट्सअपवरती असतात, वेळ देतात एकमेकांना, हाय हॅलो करतात. आणि यांचं ऑफिस झाले पुण्यात बानेरला. बघायला तरी या, शून्य स्टुडिओ झालाय. डॉक्टर लिम तिथं बसतात. CNMD ऑफिस झाले आपल्या पुण्यामध्ये. डॉक्टर लिम जगात 3 ठिकाणी बसतात. एक मलेशिया, दुसरं दुबई, आणि तिसरं पुणे. पुणे तिथं काय उणे. त्याच्यामुळे पुण्यात डॉक्टर लिम आले. पुणे आता DXNचं माहेरघर झालंय. त्याच्यामुळे पुणेकरांना खूप चांगली संधी. आपण सगळे मिळूया.
परत कामाला सुरुवात करू. याच्यानंतर 2012 साली आम्ही कुठे गेलो? थायलंड, पटाया, फुकेट. ओके, आता थायलंडला मी परत चाललोय. मला वाटतं 8 एप्रिलला देवकर सर परत चालले थायलंडला. थायलंड 4 वेळा झालं, मलेशिया 5-6 वेळा झालं. आणि थायलंडला कोण गेले बघा? देवकर मॅडम आहेत. जय जय आता आमचा झाला 22 वर्षाचा. इथं जय किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा पण नसेल, तो एवढा छोटा होता. म्हणजे तुमच्या मुला मुलींना तेव्हापासून करायला लागतं. फॉरेन काय असतं, दुनिया काय असते, जग काय असतं, आणि मग तिथं तुम्ही खरं लाईफ एन्जॉय करता. तुमच्या मिसेसला तुम्ही कधी कुठे घेऊन गेलाय मला सांगा बरं? एक तर सासरवाडीला, एक तर माहेरात, गेला तर चुकून महाबळेश्वरला, आणि सुट्टी आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. अरे काय तुम्ही छोटी मोठे फिरताय? मी गेलो ट्रेकिंगला, मी गेलो इकडे रविवारी. कुठे जायचं नाही, TSIP ला जायचं डायरेक्ट. वर्षभर मेहनत करायची, डायरेक्ट TSIP ला जायचं, धिंगाणाच करायचा. एवढं चांगलं काम करत चला. 2013ला गेलो मलेशियाला, देशांची अॅनिव्हर्सरी होती. सगळ्यात महत्वाची 25वी. तर परत डॉक्टर लिम तुम्हाला दिसत आहेत, प्रवीण साळुंके सर दिसत आहेत. 2013ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परत सिंगापूरला जायंट व्हील दिसतंय तुम्हाला. इथं मी क्राऊन डायमंड झालो होतो. ओके. त्याच्या 2017ला मी दुबईला गेलो. दुबईमध्ये मी क्राऊन अम्बॅसेडर झालो होतो 2017 साली. आणि आम्हाला न्यायला जी गाडी पाठवली होती, हॅमर, ओके, लॅम्बोर्गिनी, त्या गाडीची किंमत होती 3.5 करोड रुपये. अगं बाबो, सासरा पाठवणार आहे का? आई वडील पाठवणार आहे का? कंपनीतला मालक पाठवणार आहे का? नाही, डिएक्शन करणार. डिएक्शन तुमचा मान सन्मान इज्जत सगळं ठेवतं. मराठी माणसांनो, जागे व्हा, कामाला सुरुवात करा. हे सगळं करिअर तुम्हाला करता येतं. 2018 साली डिएक्शनची 25वी अॅनिव्हर्सरी झाली. डॉक्टर लिमचं जर्नी नावाचं एक पुस्तक आलंय, ते वाचा. डॉक्टर लिम कसे शून्यातनं घडले, कसे मोठे झाले. इन्व्हेस्ट करा तुमचा वेळ, डिएक्शनचा अभ्यास करायला सुरुवात करा. फक्त पेशंट बरे करत बसू नका, तर तुम्हाला त्यातलं नॉलेज घ्यायचंय, माहिती घ्यायची आहे. 2018 साली गेलो थायलंड, सिंगापूर क्रूज वरती. इथे बघा प्रवीण सर आहेत, आरती मॅडम इथं आहेत, सगळे तुम्हाला दिसतील. हे क्रूज होतं तुमच्या, एक पिक्चर होता की नाही कुठला तरी, तो आता मला आठवेना नेमका पिक्चर. हे टायटॅनिक 16 मजली जहाज आहे. 11 मजले पाण्याच्या वर, 5 मजले पाण्याच्या खाली. तिथं स्विमिंग टँक, थिएटर बिटर सगळं असतं. इथं पण आपण फिरायला जातो. पेनांगला गेलो तो आम्ही 2018 साली. धमाल असते. 3,000 लोक होते ऑल ओव्हर इंडिया, वर्ल्ड मधले डिएक्शनचे. काळे गोरे पांढरे, सगळे छोटे मोठे सगळे बघायला मिळतात तिथं तुम्हाला. 2018 साली TSIचं या क्रूज वरती असणारा थिएटर आहे. इथं आपण बघा कुठल्या रांगेत बसतायत मराठी माणसं, दुसऱ्या रांगेमध्ये आपण इथं होतो. ओके, म्हणजे वर्ल्ड मध्ये सुद्धा आपली पद ठेवता येते, आपण तेवढं मोठं होतो. हे सगळं तुम्हाला करायचंय. 2019ला इंडोनेशिया बालीमध्ये गेलो होतो. आणि एवढे सगळे कंट्री फिरताना खिशातला 1 रुपया पण नाही दिला रे राजांनो. फक्त ब्रँड खाल्ला, ब्रँड प्रमोट केला, आणि टीम वाढवली. तुम्हाला पण असं फिरायला मिळेल. 2019ला इंडोनेशिया बाली. 2023ला गेलो तो परत मलेशियाला, 30वी अॅनिव्हर्सरी झाली कंपनीची. आणि आत्ता चाललोय अल्माटी. हे आहे स्वित्झर्लंड सारखं एक देश आहे अल्माटी. इथं चालू 2025 ही पण अचिव्हमेंट झाली. देवकर सर, देवकर मॅडम, प्रवीण साळुंके सर तिकडे येतील. सगळ्यात महत्वाचं, काश्मीर पण होणार, सगळं होणार आहे. फक्त तुम्ही असल्याशिवाय त्याची मजा नाही. आणि हे का उदाहरण घ्यायचं, तर दुबईची धर्मशिला मॅडम आत्ताचे घेते 50 लाख रुपये दरमहा. फौज तयार केली आहे. हे स्टेटस असतं आपलं. आपण आता असतो डिस्ट्रीब्युटर. आपल्या खाली 45,000 पी झाले की आपण होतो स्टार एजंट. 3 लेख स्टार झाले की स्टार रुबी. 6 लेख स्टार झाले की स्टार डायमंड. आणि 20 लेख झाले की क्राऊन अम्बॅसिडर. तुम्हाला क्राऊन अम्बॅसिडरच व्हायचंय. हा प्रण करायचा, कामाला लागायचं, 6 पार्टनर शोधायचे, आणि मजबूत कामाला सुरुवात करायची, अजिबात थांबायचं नाही. ओके, एवढाच तुम्हाला आजचा मेसेज हे द्यायचा होता आपल्याला.